हो पुढे सरसात मारायचा प्रयत्न पहिल्या चेंडू या ठिकाणी केलाय आणि तो मात्र अंगलट आलाय. पहिल्या चेंडू पहिला फलंदाज गारद झालाय. माडा संघाला या ठिकाणी पहिलं यश आणि मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय मिस्टर वॉली. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट गेली. 1 गडी बाद 0. आणि दरम्यान आमचे विटा खानापूर तालुक्यामध्ये जे आपण काही लीग स्पर्धा होतात किंवा मोठ्या टुर्नामेंट्स होतात त्या सर्व स्पर्धांचे एक विश्वासू व्यवस्थापक आणि आमचे मित्र मिस्टर सचिन क्षीरसागर यांचं यूट्यूबच्या माध्यमातून केसीसी चषकामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम मिस्टर SK सचिन क्षीरसागर. दरम्यान आमचे BK टेलर्स यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. वेलकम. चला तर या ठिकाणी श्री सरांचा दुसरा चेंडू. ओहो हा पण हवेत आहे. झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द इनिंग्स. ओहो बढिया कॅच. बॅक टू बॅक सेकंड विकेट श्री सर. आणि श्री सरांची करामत मागच्याही सामन्यात अशी पाहिली आपण. बॅक टू बॅक विकेट घेतले. इथंही हा चेंडू तेवढा शॉट नव्हता परंतु या चेंडूला त्याचं बॅकफुटवर जाऊन मिड विकेटवर मारायचा प्रयत्न केला आणि तो पुन्हा अंगलट आला. इथे दुसराही फलंदाज गारद झाला जो इरफान पटेल आहे. मगाच्या सामन्यात ज्यांनी चांगल्या धावा केल्या होत्या ते दोघेही बाद होताना दिसत आहेत. 5 षटकाचा सामना आहे. प्रवीण यादव कॅचर मगाशी पाहिले आपण आणि त्याच्या आधी जो पहिला मिड ऑफर कॅच घेतला होता ते मिस्टर होते जगताप साहेब. अप्रतिम कॅच. आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ते उगीच नाहीये. कॅच पकडणं निश्चितच आपल्या डोक्यात सूत्र असेल पाहिजे. दिस इज द हॅट्रिक बॉल. अपकमिंग बॉल वॉज इज हॅट्रिक पण टाकून झालाय आता. हॅट्रिक बॉल मात्र या ठिकाणी वॉचफुल होते फलंदाज. फलंदाजीसाठी मात्र रवी खडाखडे. मोठं नाव आहे तसं रवी खडाखडे. काही पंढरपूर इसबाई भागातून मोठी नावं आहेत. हो उंच गेलाय मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रात. अगदी जाग्यावरती खेळायचा प्रयत्न केलेला होता आणि मिड विकेट स्क्वेअर लेगला उतुंग गेला चेंडू. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक मात्र झेल नाही. त्या ठिकाणी झेल सदृश्य गोष्ट घडली नाही. 2 धावा फलंदाजाला मिळाल्या. रवी खडाखडे RK. रियाज भाईंचं मंचावर स्वागत करूया. रियाज भाई या ठिकाणी आणि स्पर्धेमध्ये निश्चितच मोठं योगदान. माननीय विजय मोहिते महेश धोत्रे सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. पलीकडे आमचे विशेष सहकार्य दाते विशेष बक्षीस दाते. हो हवे चेंडू आहे. चेंडू खाली खेळाडू आलाय. झेल आता सुटलाय. ओ हाच खेळाडू बघा मग एका हाताने पकडलाय आता 2 हाताने पकडता आला नाही. यालाच क्रिकेट असं नाव आहे. काय या खेळात होईल सांगता येत नाही. कसा खेळ कुणाकडून घडेल काही सांगता येत नाही. अविश्वसनीय कॅच होता मगाचा आणि आता हा घ्यायला पाहिजे होता तो घेतला गेला नाही. अशी निश्चितच या खेळाची कहाणी राहते. हे वारंवार दिसतं आपल्याला क्रिकेटमध्ये. आणि पुढील चेंडू असेल श्री सरांचा. लॉंग ऑफ क्षेत्रात सुरेख फटका. आकाश चेंडूवर. 9 नंबरची जर्सी मिस्टर आकाश. आकाशा एवढे ज्यांचे हात आहे त्या हाताने पकडलेला हा मात्र सुरेख चेंडू. थ्रो चांगला. धावसंख्या एका गणाने वाढेल. 4 वर 2. BK टेलर्स आपण जरा मंचाकडे या. आपल्याला विनंती आहे BK टेलर्स कारण आम्ही बरेच दिवस 2-3 वर्ष झालं नाव घेतोय पण प्रत्यक्ष कधी आपलं दर्शन झालं नाही. जरा दर्शन घ्यावं म्हणतोय. या प्लीज BK टेलर्स प्लीज आपण मंचावर या.
एक षटक संपले. एका षटकानंतर 2 गडी बाद 4. दहा वाजून 9 मिनिटाचं टायमिंग झालंय. थोडंसं उरकत घ्या. या ठिकाणी निश्चितच फिल्डिंग साईड लिटल बेटर हरी ऑफ. हो टॉबेज हवेत चेंडू घे चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला. आता नाही सोडला. पकडला गेलाय. दुसऱ्या प्रयत्नात पकडलाय. खेळाडू तोच आहे. 3 कॅच गेले, 2 पकडले, 1 मात्र या ठिकाणी सुटलाय. मिस्टर प्रवीण यादव. विनायक नायर. And this is the last chance. This is the last chance for both the sides to keep existence live in this match, in this tournament, in this half. Oh, lefty shot. Cross the line and oh, catch drop. Second catch is a drop one. अन्ना धोत्रेंकडून मात्र हा कॅच सुटलाय. ओ अन्ना धोत्रे, क्या बात आहे अन्ना. कामगिरी अण्णाची मैहून असते, परंतु इथं थोडस माहोल सुना कारण अण्णा कॅच ड्रॉप अण्णाकडून. फॉर्म मध्ये तसे अण्णा. बॅटिंग अनेकदा चांगली बघितली. हाफ पिच टुर्नामेंट, फुल पिच टुर्नामेंट. उपळाईची या ठिकाणी ओ ह्या चेंडूर मात्र श्री सरांना पुरतो चकवले. चेंडूर मात्र या ठिकाणी अशी काही गुलाटी मारली. यस, चेंडू फेकलाय का हे चेक करायचंय. तिसरे पंच याच प्लीज. आत्ताचा हा जो चेंडू आहे तो फेकलाय का चेक करायचा आहे. मिस्टर पेके गोलंदाजाचे कर्दन काळ अशी ओळख आहे त्यांची. आमदार चषक सांगोल्यामध्ये या मात्र पंचांनी मागच्या सीझनला शाजूबापू पाटील चषक आणि तिथे मात्र डेची स्पर्धा होती. 10 दिवसाच्या त्या शेड्यूल मध्ये चक्क यांनी काहीसे 45 गोलंदाज बाद केले होते. चला फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी. बिकी टेलर्स वेलकम. ओ बॅटचा चढून गेलाय चेंडू. वॉट अ स्विंग अँड मिस. आणि भाग्यशाली फलंदाज की चेंडून नाही केला बॅटला किस. 3 फलंदाज गारद झाले. 10 चेंडून 10 धावांकरता या ठिकाणी इस्पावी. निश्चित या ठिकाणी चांगली पार्टनरशिप हवी, ती सुद्धा जोमदार आणि नवी कारण सुरुवात कुठेही करू शकता तुम्ही. ओहो बॉलर्स बॅक ड्राइव्ह ओव्हर द बॉलर्स हिट. गुड शॉट and even a good fielding. Also good running between the wicket. Totally good cricket. 11 for 3. श्रद्धा टेलर्स माननीय सुभाष राजपूत साहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. 11 मध्ये मात्र या ठिकाणी एका धावेची भर आणि 12 3 गडी बाद 12. श्रद्धा टेलर्स अँड गारमेंट्स सुभाष राजपूत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत, वेलकम. सुभाष राजपूत साहेब आपण मंचावरती यावं अशी विनंती आहे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपले. 2 षटक संपली. 2 षटकानंतर 12 आहेत. 6 रन्स पर ओव्हर.
अँड 3 विकेट डाऊन. स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी सर्व आमचे क्रिकेट चाहते या ठिकाणी आज तसं थंडीपासून बचाव करण्याकरता सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे नेहमीसारखं दररोज सारखं. पण आज बऱ्याच जणांनी स्वेटर काढून बाजूला ठेवलेली दिसत आहेत. उकाडा आहे आज. काय अचानक निसर्गात बदल होतोय. कालपर्यंत अशी थंडी की वाटायचं आपण पाण्यात आहे, ते पण थंडगार पाण्यात आहे. आज मात्र या ठिकाणी उकाडा. जमीन आसमानचा या ठिकाणी फरक. डीप स्क्वेअर लेगला फटका गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल पकडलाय. चौथा धक्का. वॉट अ कॅच. अमोलनं मात्र सुंदर कॅच पकडलाय. तर अमोल मोहितेचा संघ मगाशी जिंकलाय. किसन मोहितेंचे चिरंजीव अमोल मोहिते. मागील 2-3 महिन्यापासून अमोलला मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. एक कडक बॅटर आणि हाफिजचा चांगला गोलंदाज आहे अमोल. आता नवीन फलंदाज आणि अमोल गोसावी. आणि इथे आलेल्या आमच्या बक्षीसदात्यांना अर्थदान दात्यांना विनंती आहे, विशेष सहकार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण इथं आल्यानंतर प्लीज स्टेजकडे या. आपला सन्मान करायची आम्हाला एक छोटीशी संधी द्या. लवली डिलिव्हरी ऑफ स्टिचच्या आसपास असलेला हा चेंडू. एक लेइंग बॉल. बिल्कुल भी 50-50 ओवर वाला ये बिल्कुल भी गेंद. सटीक लाइन लेंथ. श्री काशिद सर. कवर बाउंड्री की तरफ इसको टैप किया. बिल्कुल भी हल्के बल्ले से, आड़े बल्ले से दूसरी रन की गुंजाइश नहीं है. लेकिन भाई यहां स्वार्थ हर किसी को है. स्वार्थ के पीछे हर कोई भाग रहा है. 13-4 विकेट के नुकसान पे. टॉपेज. हवे चेंडू आहे. श्री सर चेंडू खाली आणि श्री सरांचं म्हणणं देत आली व विकेट वाली. ये विकेटों की हरियाली खुशहाली. चली चली भाई और एक विकेट चली. विकेट नंबर 5. 13-5. उद्यापासून मात्र आता आज या ठिकाणी ग्रामीण हाफ संपलेले. गावाचे संघ एक गाव 11 वगैरे जो आपला फॉर्मॅट होता तो थांबलेला आहे. आज थांबणार आहे. उद्या तालुका वाईज जे काय असतील टीम ते तालुक्याचे लांबून लांबून येणारे तालुके दिसणार आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला मात्र फॉर एव्हर या ठिकाणी सदाबहार असे व्यक्तिमत्व दिलखुलास मिस्टर पोलॅक आणि तिकडेच्या बाजूला के सर. सदा 13-5 गडी बाद. एव्हरग्रीन अशी पर्सनॅलिटी मिस्टर SK संजय खडके पोलॅक. 50 पार व्यक्ती असती आहे तसं वाटणार नाही तुम्हाला पाहिल्यानंतर. तेरा 5 गडी बाद अशी परिस्थिती या ठिकाणी. श्री सरांच्या खात्यामध्ये 4 विकेट. आजचा बॉलिंग फिगर मात्र जबरदस्त आहे आणि एका म्हणजे एका निश्चितच इनिंग्स मध्ये 4 विकेट घेणारे खूप कमी गोलंदाज असतील पहिल्या दिवसापासून जर आपण बघितलं तर. षटकाची मात्र समाप्ती या ठिकाणी. तिसऱ्या आणि 15 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात टीम इस बॉबी सध्या मैदानात प्रदर्शन करत आहेत. थोडंसं नक्कीच कमजोर प्रदर्शन. फलंदाजाच्या काही चुका आणि एक उत्कृष्ट फिल्डिंगचे नमुने माडा संघाकडून दिसले आपल्याला. हो सचिन अंकल शिंदे सामाजिक कार्यकर्ते त्यांचं आगमन झालंय. आपल्या स्पर्धेचे बक्षीस दाते आहेत. अर्थदान त्यांच्याकडून लाभले आपल्याला आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. शॉट मिड विकेट एरियात.
क्षेत्ररक्षक तैनात, दुसऱ्या धावेचा नाद, पण हा मोह. ओहो, इथे मिस फिल्डिंग आणि दुसरी धाव मिळाली. गुड रनिंग. आता पहिली धाव घेताना मात्र दबाव कायसा वाढवला होता, प्रचंड वेगाने पळाले, दबाव वाढला फिल्डरवरचा आणि फिल्डर या ठिकाणी दबावात आले. चेंडू मात्र त्या ठिकाणी हातात नीट आला नाही आणि त्याचा फायदा दुसरी धाव घेताना झाला. हा स्विंग स्विंग मात्र कामाला आलाय. मिडल लेग वर टप्पा आणि ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू वेगही होता. मगापासून जर आपण पाहिलं तर 4124 व्ह्यूज आपल्या आजच्या दिवसाच्या खेळाकरता 7000 पर्यंत गेलेल्या या व्ह्यूज पाहूया. सतरा 8 गडी या ठिकाणी 5 गडी बाद. टीम इज 22. 6 म्हणूया आता 17 वरती 6, 17 वर खतरा. कॅप्टन बाद. 9 शक्ती 11. नवीन बॅट्समन आदित्य कोर्टीकर स्ट्राइक वर आणि अर्जुन नॉन स्ट्राइकिंग एंड वर. एका चांगल्या भागीदारीची, एका चांगल्या इनिंगची कुणाकडून तर गरज होती. सामन्यामध्ये मोमेंटम परत मिळायला, पण तसं काही होईन असं झालंय. इस्बावी टीम डुबती नैया मात्र या ठिकाणी कोण सवारणार असं झालंय, परंतु माडा टीमनं या ठिकाणी घायल शेर की तरह वार किया आणि हा वार अगदी वेळेवर प्रत्येक मात्र निश्चितच ठिकाणी आलेला आहे. 17 वरती 6. आकाश मोरे गोलंदाज. स्वीपचा अंदाज, धावंदलिक चेंडू, 1 धाव, वाईट कॉल. 18-6 गड्यांच्या मोबदल्यात सामना 5 षटकाचा आहे. उशिरा ट्यून ऑन केलेल्या खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मी थोडंसं या सामन्याबद्दल बोलू इच्छितो. हा सामना मात्र माडा किशोर 11 वर्सेस नवशक्ती इस्बाव यांच्या दरम्यान चाललाय आणि पहिला सामना पराभूत विरुद्ध दुसरा सामना पराभूत या दोन संघादरम्यान चाललाय. हा शेवट चान्स आहे आपल्या स्पर्धेत अस्तित्व टिकून ठेवायला या दोन्ही संघांना. आणि टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी माडा संघाने निवडलेली होती. इथे पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण मिळालं टीम नवशक्ती इस्बावी संघाला आणि इस्बावी टीम आतापर्यंतच्या खेळामध्ये 20 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात नोंदवू शकली आहे. म्हणजे 3.5 षटकात 20 ऑन ट्रॅक केलाय. जमिनी रस्त्याने चेंडू चाललाय, खेळाडू तैनात आहे तिथं. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. 4 षटकं संपली. 6 गड्याच्या मोबदल्यात 21. दरम्यान आमचे सचिन माळी सर सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. विजय जाधव आमचे स्क्रीनचे मार्गदर्शक या ठिकाणी. विजय जाधव साहेब स्वागत आहे आपलं. चला या ठिकाणी चेंडू द्या, चेंडू प्लीज. 27 धावा 21 वरती षटकार बघितलाय आपण आणि निश्चितच 27-6 गडी बाद या डावाचा तसं पाहिलं तर हा पहिला षटकार इस्बावीकरांचा. असे काही सामने आपण बघितले आपल्या स्पर्धेत की एकही षटकार डावामध्ये लागला गेला नाही. दरम्यान ही नौकी टीम आहे. या ठिकाणी इस्बावीची काही जुने खेळाडू ज्यांची बरी नावं आहेत बऱ्यापैकी टेनिस क्रिकेटमध्ये,
ते या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या सामन्यामध्ये खेळतायत, पण त्यांच्याकडून विशेष योगदान इस बावीला लाभलं नाही. क्रॉस द लाईन मारलाय, वाईड इज लॉंग ऑन एरियात झेल सुटला गेलाय बहुधा. प्रवीण यादव गोलंदाज, 29 गडी बाद अशी स्थिती बावी संघाची. मोमेंटम कुणीच द्यायचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक जण थोडंसं या ठिकाणी दबाव दिसले. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी काहीसा अडचणीत दिसला. मिड विकेट क्षेत्रात हा चेंडू, बघूया काय होणार. फिल्डर तैनात, चांगली फिल्डिंग अण्णा धोत्रे. चांगला थ्रो सुद्धा दिलाय. अण्णा धोत्रेचं फिल्डिंग मध्ये चांगलं कमबॅक. आदित्य 11 धावाकडून नॉन स्ट्राईकला. अरुण सध्या स्ट्रायकिंग एंड वर 30 गड्याच्या मोबदल्यात. ओहो, शॉट है, हॉट है. चलिए, देर से ही सही, लेकिन ये शॉट बिल्कुल सही. इस शॉट की प्रतीक्षा काफी वक्त से थी. कुछ सम्मानजनक स्थिति में लाने का प्रयास इस जोड़ी का अपनी टीम को. 36 पे 6 और इस पारी की आखिरी गेंद बाकी. आखिरी गेंद डालेंगे प्रवीण यादव. 15 रन खर्चे 5 गेंदों में. इन कटार, धीमी रफ्तार, लेकिन ये और एक षटकार. क्या बात है. एंड बहुत सही तरीके से किया. और इनके चाहने वाले कह रहे होंगे, भाई इनको कहां छिपाया था, इनको पहले क्यों नहीं भेजा. चलिए भाई, कोई बात नहीं. यहां 42 टोटल, 42 रन, 43 का टारगेट रहेगा जीत के लिए. टॉस रहेगा. पहला मुकाबला जीतने वाली टीम वर्सेस दूसरा मुकाबला जीतने वाली टीम. आइएगा दोनों टीमों के कप्तान साहब, टॉस स्पॉट पे जल्दी आइएगा. पहला सामना विजेता. चला, आडगाव वर्सेस करकम. दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी टॉस. बाळांना विनंती आहे, तसेच बीके टेलर साहेब आपल्याला विनंती आहे. भारत गॅसचे मालक बीके टेलर्स. या बीके साहेब या प्लीज. फेमस असे बीके टेलर्स, अगदी पंचक्रोशीमध्ये फेमस असलेले बीके टेलर्स. या प्लीज. प्रगतशील बागायतदार बीके टेलर्स आणि आपल्या स्पर्धेचे बक्षीस देते. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सध्या ही परंपरा चालवायचं काम आपली सध्याची ही केसीसीचे सर्व कार्यकर्ते करतायत. यस, नवीन संजय मोहिते, संजय धोत्रे, संजय खडके साहेब वगैरे. कॅप्टन आले का? या कॅप्टन साहेब, दादा या प्लीज. हे बघा, माडा टीमला त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा द्या. पॅव्हिलियन माडा टीम साठी आहे. तिथं बसलेले प्रेक्षक खेळाडूंना विनंती आहे, इतर संघाचे प्लीज माडाकरांना त्या ठिकाणी जागा द्या प्लीज. विनंती आहे आपल्या सर्वांना. ते आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्यांना व्यवस्थित पाहुणचार मिळणं गरजेचं आहे.
बी.के. टेलर साहेब निश्चित या ठिकाणी आपल्या समेत आहेत. कॅप्टन आले का? या कॅप्टन साहेब, आडगाव कॅप्टन प्लीज. परभणी जिल्ह्यातून आलेली 350 किलोमीटरहून आलेली टीम आहे बी.के. साहेब आणि त्यांनी पहिला सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. दादा सर कोण बोलता? ठीक आहे, आडगावला चान्स दिलाय सरांनी. काटा आलेला आहे, क्या बात आहे. टॉस जिंकलेला आहे. काय करूया कॅप्टन? फिल्डिंग करायची आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सत्रे सर तुम्हाला शुभेच्छा. 5 षटकाचा सामना. खेळाडूंना प्रेक्षकांना सूचना आहे, जे लाईटचे पोल आहेत, टावर आहेत, त्यांना स्पर्श करून पाय देऊन त्याला टेकून कोणी बसू नका. डेंजर झोन आहे तो. हा, तिथं कुणाचंच काय चालत नाही. परत चुकलं, माझ्याकडून चूक झाली असं चालत नाही. तिथं माफीच नाही. हा तसं बसू नका. तिथं मात्र 4 हात लांब बसा. फटका. आणि तिकडे दावा घेताना दोघांच्याही गाड्या सुसाट बोंगाट झिंगाट. दरम्यान धावसंख्या वाढेल, 2 घरानं वाढेल. 4 धावा. जिंकायचं लक्ष 43 आहे. नाडा टीम या ठिकाणी चेस करते. क्या बात है भाई, ये शॉट बढ़िया. एक्स्ट्रा कवर रीजन से बाउंड्री लाइन के पार और मिल गए पूरे रन 4. हितेश पवार. चिदेगी चालबाज की नजर, और यहाँ रितेश की बैट के ऊपर संदेह नहीं करते. रितेश एक बड़ा खिलाड़ी और बिल्कुल ओपन करता है माड़ा टीम की ओर से. रन्स फ्लो हमेशा बहता है रितेश के बल्ले से. वैसे पहला ओवर यहां पे खत्म. 8 रन बगैर विकेट. जीत का लक्ष्य 43-43. दुसऱ्या षटकाच्या या ठिकाणी निश्चितच सुरुवाती चेंडूंवरती काही धावा. सात चेंडूनंतर 10 पार्टनरशिप या दोघांमध्ये. सूरज वाघमारे स्ट्राईकवर, रितेश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडवर. लंघन निर्यात फटका.
43 आव्हानाने पुढील चेंडू असेल. कॅप्टन गोलंदाजीसाठी तयार आहे स्वप्नील आयवळे. शॉट इन टू द डीप स्क्वेअर रिजन. चेंडू पुढं, खेळाडू माग. रेस मात्र या ठिकाणी कोण जिंकणार? प्रेक्षकांमधून आवाज आलाय 4 असणार, 4 गेलाय, बाउंड्री लाईन पार गेलाय. प्रेक्षकांची संख्या मात्र प्रचंड, तौबा गर्दी. अनिल शिंदे साहेब, रागाव मार्केटिंग, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. दरम्यान 15 नाबाद. 43 is the target and the opening pair still in the middle looking for the runs. What a delivery, what a comeback that is from Swapnil Aivale, the captain of his Babi side. No Shakti. ओ मोठा फटका आहे, मात्र मिड विकेट एरियात कुणीच चेंडू खाली नाही. फ्यू बाउन्स अँड ओव्हर द ऑफ. ह्यूज अँड हँडसम. दोघात या ठिकाणी मात्र या चेंडूने टप्पा घेतलाय. दोघात तिसरा. या ठिकाणी निश्चितच चेंडू फरार आणि पसार. चौकार. 19 नाबाद. ओहो, lovely delivery that is. कधी गोलंदाजाची सरशी तर कधी फलंदाजाची सरशी. धावसंख्या या ठिकाणी 19 धावफलकावरती आणि 2 षटकानंतर 19 जिंकायचे लक्ष्यात. 18 चेंडू 24. 18 चेंडू 24 असं समीकरण या ठिकाणी उरलेलं आहे. स्ट्राईक वर आता बॅट्समन सूरज आहे. गोलंदाजी धुरा वाहताना मात्र विनायक. ऑलरेडी 1 षटक टाकले विनायकनं. 8 धावा खर्च केल्या. ज्यानं पहिले षटक टाकले पहिल्या षटकात त्यानं मात्र निश्चित विकेटलेस होता. for no loss. Match number 3rd, innings number 2nd, and this is do or die match for both the sides. The Mara done well while bowling, while fielding, and they got 43 to chase, and while chasing also they are giving start enough strong. Especially we are watching Mr. Ritesh Pawar, who is the run-making batsman, run-making batter in the middle. Will take strike. Oh, sorry. This is Suraj on strike. And Suraj shines in the night. That is a very tight. One more fight we are watching. One more super shot for one more maximum. 6 for Suraj. First 6 from his blade. Total goes forward 27. प्रेक्षकांना विनंती, प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज जरा जो चेंडू बाहेर येतोय ना, तुमच्याकडे येतोय, त्या चेंडूला तिकडेच न ठेवता या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष न करता आपण मैदानात टाकावा अशी विनंती असेल आपल्याला. आणि काही प्रेक्षकांना अशी विनंती आहे
काही प्रेक्षकांना चेंडू सापडलेला पण असतो, पण माघारी द्यायला थोडीशी या ठिकाणी त्यांचं मन होत नाही. होईल आमच्या बाबल्याला म्हणतात, होईल आमच्या पिंट्याला. तसं काय करू नका, चेंडू मैदानात टाका अशी पण विनंती असेल. 28 नाबाद अशी सुरुवात. या ठिकाणी मात्र 43चा पाठला करताना या ठिकाणी माडा संघ किशोर इलेव्हान. गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे विनायक. या चेंडूवर मात्र विनायक नायरनं फसवले फलंदाजाला. 17 चेंडूत 28 धावाची पार्टनरशिप. दॅट इज अ व्हॅल्युएबल पार्टनरशिप फॉर द फर्स्ट विकेट and still on. This is live partnership. Team is Bobby searching for the wicket. They want wicket, trying to break up this partnership, but how? They know only. Oh, horizontal bat, and it is over the rope into the stands, over the bowler's head. One more 6. 34 is on the board. Sunil Wagmare. Oh, Suraj Wagmare. First 6 from his plate. Suraj आणि रितेशची रितेशची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी खेल दिखा रही तगड़ी. ये जोड़ी सरदार बन रही है बिल्कुल भी इस बावी के लिए. इस बावी के हर एक गेंदबाज ने बहुत एफर्ट लगाया, कोशिश करी, लेकिन सब पे पड़ी है ये भारी. 43 टार्गेट आहे, 34 झालाय. तर आता पहा या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, बरोबर का? 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूत 9 धावाची गरज. याच्यानंतर बघण्यासारखा सामना अजून एक असणार आहे. पैसा वसूल मात्र या ठिकाणी एंटरटेनमेंट असेल पुढील सामन्यात. आहा, 9ची गरज. ओहो, क्या बात है. विमान उडालं आकाशी आणि आमच्या ते डोक्यावरून गेले. पलीकडे मात्र निश्चितच राखीव क्षेत्रात परसबाग आहे आपल्या शाळेची, त्यामध्ये जाऊन पडले हे विमान. आहा, धमाकेदार प्रहार, षटकार. 9 पाहिजे होत्या. चेंडू देऊन टाका पंचांना. आता तिकडे परसबागेत गेलेल्या चेंडूची वाढ बघणं थोडं अवघड आहे, कारण तो कुठं लपला असेल सांगता येत नाही. भरपूर असं गवत वगैरे आहे तिकडे, त्यामुळे चेंडू बदली गेलाय मैदानात. आणि 3 धावाची आता गरज. स्ट्राईकवर सूरज. बॅक टू बॅक 2 षटकार आले सूरजच्या बॅट मधून. 7 चेंडूत 18 सूरज, 12 चेंडूत 22 रितेश. तीन धावाची गरज. इसबावीकरांना या ठिकाणी मात्र पराभव टाळणं मुश्किलीने नामुमकिन असेल. आता एक भला मोठा चमत्कारच इसबावीकरांना वाचवू शकतो, अन्यथा स्पर्धेचा निरोप घ्यायची वेळ त्यांच्यावर आलेली असणार आहे. चला, 1 more into total, 1 more into total. अडगावकर थोडस बाजूने या, एकदम कडेकडे या, नाहीतर एखादा बॉल यायचा, थटायचा, वाद निर्माण व्हायचा, म्हणजे काय तर पापाला या ठिकाणी दोषाला धनी आपण व्हायचो. हा, या ठिकाणी व्यवस्थित बाजूने या. थोडस थांबून आले तर चालेल, तिकडेच थांबा थोडस स्टेजवर. दरम्यान एक अजून धाव. आता स्कोर लेवल होतंय का योगेश साहेब? स्कोर लेवल हम साथ साथ है. क्या बुरदंड बसणार आहे. सहन करायची ताकद असेल, बुरदंड बसणार आहे. सहन करायची